आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आले। आजच्या संमेलनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस काल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला कसं उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संमेलनासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंसह अनेक नेते उपस्थित राहतील। मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेतील भाषणात पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला, त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। सरकार येऊन 2.5 वर्ष झाली, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, मला जेव्हा बोलायचं तेव्हा बोलू असं अजित पवार म्हटले। महाराष्ट्रामध्ये जे चाललं आहे ते मला पटत नाही, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो आपण। सरकार येत असतात, सरकार जात असतात, ताम्रपट कुणीही घेऊन आलं नाही, मॅजिक फिगर कुणीही घेऊन आलं तर सरकार पडू शकतं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे। तुम्ही आमच्या पहाटेच्या शपथविधीवर बोलता, पण त्याच अजित पवारांसोबत तुम्ही सत्तेत बसलाय असं दरेकर यांनी म्हटले। भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांवर पाणी फेरलं गेलं असल्याची टीका त्यांनी केली आहे। तर राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंची झोप उडते असंही नितेश राणे म्हटले। उद्धव ठाकरेंनी बीकेसी इथल्या सभेत राज ठाकरेंवर टीका केली होती। या टीकेला मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। बाळासाहेब ठाकरेंचे विचार भूमिका आत्मसात करण्याची उद्धव ठाकरेंना गरज असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। नवी दिल्लीमध्ये राणा दाम्पत्यानं पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। शिवभोजन थाळीचा घोटाळा सुरू असून मुंबई पालिका भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला। तसंच फडणवीसांच्या नखाइतकं तरी काम उद्धव ठाकरेंनी करून दाखवावं असं देखील ते म्हटले। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी सकाळपासून त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली। तसंच मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथील करता शेतकरी प्रकल्पाला त्या भेट देणार आहेत। आज सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेचं 100वे महाअधिवेशन पार पडलं। या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री सतेज पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। केंद्रीय मंत्री पियुष गोयल शिर्डीतील साईबाबा चरणी लीन झाले। पियुष गोयल यांनी मध्यान्ह आरतीला हजेरी लावली होती। पियुष गोयल यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केलं। ठाणे पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे। त्यात मुंब्र्यातील एक प्रभाग कमी करून दिवा भागात प्रभागांची संख्या वाढवण्यात आलेली आहे। अंतिम रचनेत दिव्यामध्ये नगरसेवकांची संख्या 7 ऐवजी 9 तर मुंब्र्यामध्ये नगरसेवकांची संख्या 27 वरून 25 करण्यात आली आहे। परभणी महानगरपालिकेची मुदत संपल्याने विद्यमान सभागृह बरखास्त करण्यात आले। त्यामुळे आजपासून महानगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपवण्यात आलाय। आलेल्या आदेशानुसार पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनाच आजपासून प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे। काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे। एका कुटुंबात एकच तिकीट दिलं जाणार आहे। शिबिरात मांडण्यात आलेल्या याविषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। संघटनेतील 50% पदं 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिली जाणार आहेत। संघटना ओबीसी, एससी, एसटी, महिला आणि अल्पसंख्याकांना 50% आरक्षण दिलं जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा जाहीर केली जाणार आहे। काँग्रेस चिंतन शिबिरातील प्रस्तावांना उदयपूर डिक्लेरेशन नावानं घोषित करण्यात येणार आहे। काँग्रेस कार्यकारिणीची समितीची बैठक संपल्यावर घोषणा करण्यात येईल अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। शरद पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत आलेली आहे। तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज तिला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं। तिला कोर्टाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान ठाणे कोर्टाबाहेर केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली। केतकी चितळे विरोधात जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केतकी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला। बीडमध्ये अभिनेत्री केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली। बीडच्या गेवराईतील राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब मस्के आणि महिला पदाधिकाऱ्यांनी गोदावरी पात्रात केतकीचा 10वा घालत तिचा निषेध व्यक्त केला। यावेळी घोषणाबाजी करत प्रतिमेला चपलानं मारहाण करण्यात आली।
शरद पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत आलेली आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज तिला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. तिला कोर्टानं 18 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थाननं देखील केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नामस्मरण संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये भक्तिभावानं केलं जातं. मात्र स्वतःच्या नावाची प्रसिद्धी मिळवण्यासाठी केतकीनं महाराजांच्या तुका म्हणे या वक्तव्याचा वापर केला. त्यामुळे यापुढे सोशल मीडियावर कोणत्याही संतांचं नाव घेताना विचार करावा, अन्यथा शासनानं अशा विकृत संस्कृतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अभिनेत्री केतकी चितळेनं आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं सर्व स्तरातून तिचा निषेध केला जातोय. आज डोंबिवलीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं केतकी चितळेच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शनं केली. यावेळी डोंबिवली स्टेशन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. केतकीवर गुन्हे दाखल करून तिला अटक करण्याची मागणी करण्यात आली. मुंबईत बेलाड पियर बंदरावर बोट बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या बोटीमध्ये असलेल्या तिघांना वाचवण्यात यश आलं असून तिघांनी प्रसंगावधान राखल्यानं त्यांचे प्राण वाचलेत. बोटीतल्या तिघांनीही प्रसंगावधान राखत खाली उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. नांदेड जिल्ह्यात शिल्लक ऊसाचा प्रश्न गंभीर आहे. जिल्ह्यात सध्या 6 कारखाने सुरू असून आतापर्यंत 24,95,779 क्विंटल इतकं गाळप झालं. मात्र अजूनही जवळपास 75,000 मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. 18 ते 19 महिन्यांपासून ऊस गेला नसल्यानं ऊसाला तुरे फुटलेत. परिणामी आता गाळप आटोपण्याच्या टप्प्यात आलं तरी देखील ऊस जात नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. महाराष्ट्रात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालाय. जालना, मराठवाडा, सातारा इथला अतिरिक्त ऊस कसा संपेल याचं नियोजन केल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली होती. मात्र जिल्ह्यात 4 साखर कारखान्यांपैकी केवळ 2च कारखाने सुरू असल्यानं कारखान्यांकडून ऊसाची उचल केली जात नाही. यामुळे काढणीला आलेला ऊस शेतातच पडू नये, त्यामुळे शेतात ऊस वाळून जाण्याच्या शक्यतेमुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालाय. राज्याच्या अनेक जिल्ह्यात शिल्लक ऊसाचा प्रश्न चांगलाच तापलाय. ऊसाचं अद्यापही गाळप झालेलं नाही. त्यात अनेक कारखाने बंद झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. शेतातच ऊस वाळून जाण्याच्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलतोय. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. लातूर जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय. ऊसाला तुरे फुटून ऊस वाळून जातोय. 16 ते 18 महिन्यांपेक्षा अधिक काळ झाल्यानंतर सुद्धा ऊस गाळपाला नेला जात नाहीये. यामुळे लातूरमधील शेतकरी अडचणीत सापडलाय. यवतमाळमध्ये साखर कारखान्याच्या धोरणामुळे इथला शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. कारखाना बंद पडल्यानं ऊस जागेवरच वाळताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यामुळे शासनानं मध्यस्थी करून हा कारखाना सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये लावलेला ऊस यावर्षीचा जानेवारी उलटला तरी देखील फडातच उभा आहे. ऊस नेण्याचा कालावधी संपून गेल्यानं ऊस फडातच वाळून चिपाट झालाय. अहमदनगर जिल्ह्यात देखील ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असतानाही 10.5 लाख टन ऊस गाळपाविना शेतात उभा आहे. जिल्ह्यात एकूण 23 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 9 कारखाने बंद झाले. सोलापूर जिल्ह्यात उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय. याविरोधात आज पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत ही योजना रद्द केली जाणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या एकाही मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी दिला. राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानकडून सिंहगड बंद आंदोलन केलं जात आहे. सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी ई बसच्या प्रवास सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी त्याचबरोबर बॅटरी चार्जिंग अभावी बस बंद पडल्याच्या आणि धोकादायक वळणावर कठड्याला धडकल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं जात आहे. नागपुरातील सालेई मेटा येथील आदिवासी शेतकरी ताराचंद सलामे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. शेतातील पांधण रस्त्यासाठी त्यांनी तलावाच्या पाण्यातच आमरण उपोषण सुरू केलंय. प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देऊन देखील कारवाई केली जात नसल्यानं त्यांनी हे उपोषण सुरू केलंय. तसंच मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. पालघरमधील ऐना येथे शिवसेना आणि केसरी फाउंडेशनच्या माध्यमातून 125 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये मोठी दुर्घटना घडली. अचानक जोरदार वावटळ आल्यानं काही सेकंदांमध्ये संपूर्ण लग्न मंडप उद्ध्वस्त झालं. यामध्ये 4 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
बुलढाण्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारी घटना घडली आहे। प्रसूतिगृहात रक्ताअभावी रुग्णालयात झुंजणाऱ्या एका हिंदू महिलेला मुस्लिम महिलेनं रक्तदान केलं। माणुसकी हाच एक खरा धर्म असल्याचं तिनं दाखवून दिलं। देहूमध्ये वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी शासनानं आरोचे 3 प्लांट बसवण्यात आलेले आहेत। संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा पार पडणार असल्यानं लाखो वारकरी देहूमध्ये दाखल होतील। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा प्लांट बसवण्यात आलाय। सोमवारी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात येणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 337वा पालखी सोहळा पार पडणार आहे। 20 जून ते 24 जुलै या दरम्यान सोहळा होणार असून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। रथ चौगडा गाडीसाठी बैलजोडा निवडण्यात येणार आहे। बैलजोडीसाठी 18 मे 2022 ते 19 मे दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। वाशिमच्या मनोजमध्ये 60 फूट खोल विहिरीत काळवीट पडल्याची घटना घडली आहे। आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि वन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळवीटाला बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं। परभणी शहराचा विस्तार वाढत असताना शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट बनतायत। मुख्य चौकांमध्ये पार्किंगची जागा नसल्यानं वारंवार वाहतूक कोंडी होते। यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। मात्र याकडे गेली 5 वर्षांपासून पालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। येत्या 48 तासात मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे। भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 2.5 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेलं अंबरनाथ पालिकेचं फिश मार्केट धुळखात पडलंय। यासाठी 1 कोटींचा खर्च झालाय। हे फिश मार्केट छोटं असून मासे विक्रीसाठी बनवलेले आटे छोटे आहेत। त्याचा त्रास ग्राहकांना होणार आहे। त्यामुळे आमचा त्या ठिकाणी जाण्याला विरोध असल्याचं मच्छी विक्रेत्यांचं म्हणणं आहे। तर येत्या 15 दिवसात मच्छी विक्रेत्यांचं स्थलांतरण प्रशासन करणार असल्याचं पालिकेनं म्हटलंय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील पूर्णा नदीपात्रात पूजा अर्चना करण्यासाठी आलेल्या 2 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नदीतील पाण्याची खोली न समजल्यानं दोघांना आपल्या जीवाला मुकावं लागलं। एनडीआरएफच्या पथकानं दोन्ही मृतदेह बाहेर काढले। अमळनेर यात्रोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या नाकेबंदीत चोरडा येथून आलेल्या तरुणाकडून पोलिसांनी 1 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। या प्रकरणी रुपेश माने याच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावतीत उच्च शिक्षित शिक्षक मुलाने आपल्या आजारी असलेल्या वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे। अमरावती शहरातील नवसारी परिसरात ही घटना घडली असून मारोतराव पवार आणि पत्नी प्रमिला पवार असं वृद्ध पती पत्नीचं नाव आहे। विशेष म्हणजे त्यांच्या सुनेनं पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधातच तक्रार दिल्याची माहिती आहे। त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याला न्याय कोण देणार असा सवाल उपस्थित केला जातोय। बोगस रहिवासी दाखला बनवून विकल्याप्रकरणी बुलढाण्यामध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। नायब तहसीलदारांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला असून या तिघांना अटक करण्यात आली आहे। अटकेत असलेल्या आरोपीमध्ये एका वकिलाचा समावेश असून तिघा आरोपींना न्यायालयात हजर केलं असता दोघांना 17 मे पर्यंत पोलीस कोठडी आणि एकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला येथील तबेल्यात धक्कादायक घटना घडली आहे। अज्ञात इसमांनी तब्बल 22 म्हशींची गळा कापून हत्या केली आहे। यात 7 म्हशींचा मृत्यू झाला असून 15 म्हशी गंभीर जखमी झाल्यात। त्यामधील काही म्हशी अंत्यवस्थ आहेत। आपल्या मैत्रिणीसमोर मोठा भाऊ रागवला म्हणून 13 वर्षीय मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडाऱ्यातील गणेशपूर येथे घडली आहे। समीक्षा सिंधीबुरे असं या मृत मुलीचं नाव आहे। गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित माओवाद्याची माओवाद्यांनी हत्या केली आहे। एटापल्ली तालुक्यातील मेंढरी गावात ही घटना घडली आहे। 2010 मध्ये माओवादी चळवळ सोडून आत्मसमर्पण केलेल्या रामजी तिम्मा या आत्मसमर्पित माओवाद्याला गोळ्या घालून ठार केल्यानंतर तीक्ष्ण हत्यारानं त्याच्या शरीरावर वार करण्यात आले। माओवाद्यांनी आत्मसमर्पित माओवादी रामजीच्या मृतदेहाजवळ एक पत्रक सोडलं असून पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत त्यासाठीच त्याची हत्या करत असल्याचं त्या पत्रात नमूद करण्यात आले। रेती तस्करीसाठी वनविभागाच्या तपासणी नाक्याचा बनावट शिक्क्याचा वापर केल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात उघडकीस आलाय। या प्रकरणी दोघांवर तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। यात जप्त करण्यात आलेल्या ट्रकचा नंबर देखील चुकीचा असल्याचं समोर आलंय। वाशिमच्या प्रदीप मिसाळांच्या शेतात बांबूच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमध्ये 5000 बांबूंसह ठिबक सिंचन जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय।
जळगावच्या भडगावमध्ये गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार निंबाच्या झाडावर आदळल्यानं 3 जण ठार झालेत। भडगावच्या पळासखेड जवळ ही घटना घडली। कार चालकाविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे सुवर्ण पालवी कृषी महोत्सव 2022 सुरू असून या महोत्सवात नाचणी खाद्यपदार्थ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नाचणीपासून विविध पदार्थ निर्माण होऊ शकतात हेच या प्रदर्शनातील खाद्यपदार्थांवरून दिसून आलंय। या प्रदर्शनामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता। मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात तापमानात वाढ सुरूच आहे। आज पारा 43 अंशांवर गेलाय। उष्णतेच्या लाटेचा फटका इतर घटकांप्रमाणे देखील या भागातील आठवडे बाजारांना देखील बसतोय। रविवारी मनमाडचा आठवडी बाजार असतो, मात्र सूर्य आग ओकत असल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडत नसल्यानं बाजारात शुकशुकाट पसरला होता। सध्या सलग आलेल्या सुट्ट्या आणि लग्न सराईमुळे मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील सर्व एसटी बस स्थानक प्रवाशांनी गजबजून गेलेले आहेत। बस स्थानकावर प्रवाशांची इतकी गर्दी उसळली की एसटी बसेस कमी पडू लागलेल्या आहेत। त्यामुळे एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सूनचा पाऊस आज दाखल होईल अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे। यंदा मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा एक आठवडा आधी बेटांवर दाखल होईल अशी शक्यता आहे। दुसरीकडे हवामान विभागानं केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप परिसराला देखील पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा तीव्र इशारा जारी केलाय। आसाममध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। येथील दिमा हासाओ जिल्ह्यात पावसामुळे 12 गावांमध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे। हाफलांग दिमा हासाओ येथे भूस्खलनात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला। पुरामुळे दक्षिण आसाममधील लुंबडी आणि बरतपूर दरम्यान अनेक ठिकाणी रुळाखालील माती पूर्णपणे वाहून गेली, तर बाधित विभागात 2 प्रवासी गाड्या देखील अडकून पडल्या आहेत। पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी बचाव कार्यात भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात येते। दिमा हासाओ जिल्ह्यातील एनआर रेल्वेच्या हिल सेक्शनच्या 26 ठिकाणी भूस्खलन आणि पुराचा परिणाम झालेला आहे। बाधित विभागात 2 प्रवासी गाड्या अडकून पडल्या आहेत। बचाव कार्यात भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे। एनआर रेल्वे अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी अतिरिक्त गाड्या पुरवते, तर 4 बसेस देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील न्यू हाफलॉंग रेल्वे स्थानकावर संततधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे रेल्वे सेवेला फटका बसलाय। पुरामुळे रुळाखालचा भराव वाहून गेलाय, त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरच आसरा घेतलाय। आसामच्या होजाईमध्ये संततधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे रस्ते, पूल आणि शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। यात 3 जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे 25,000 लोक या पुरामध्ये अडकलेले आहेत। केरळमधील कोचीच्या अनेक भागात पाणी साचलं असून कोचीतील सर्व रस्ते जलमय झालेले आहेत। भारतीय हवामान विभागानं अरबी समुद्रात जोरदार पश्चिम वाऱ्यांमुळे पुढील 5 दिवस केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, तर आयएमडीनं राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय। भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे। गेल्या 24 तासात 2487 रुग्णांना संसर्ग झालाय। थॉमस कपच्या अंतिम सामन्यात भारतानं 14 वेळचा चॅम्पियन इंडोनेशियाचा पराभव करून इतिहास रचलाय। भारतानं पहिल्यांदाच या विजेतेपदावर कब्जा केला। भारतानं इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केलाय। मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाच्या भव्य यशानंतर निर्माता पुनीत बालन द हिंदू बॉय हा नवा चित्रपट घेऊन येतोय, ज्यात हिंदीतील लोकप्रिय अभिनेता शरद मल्होत्रा मुख्य भूमिकेमध्ये दिसेल। चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून द हिंदू बॉय ही एका हिंदू पंडित तरुण मुलाची कथा आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।